नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आपल्याकडे कोणतीही गोष्ट घ्यायची झाली की पहिला बघितला जातो मुहूर्त. दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. या मुहूर्तावर बरेच जण सोनं, घर, गाडीची खरेदी करतात. तर यंदाचा दसरा म्हणजे सर्व ग्राहकांसाठी एक पर्वणीच होती. कारण केंद्र सरकारने लागू केलेली गाड्यांवरची जीएसटी कपात. चला तर जाणून घेऊयात या शुभ मुहूर्तावर कोणत्या किती गाड्या विकल्या गेल्या. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आणि दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुणेकर वाहन खरेदीला पसंती देतात. पण यंदाची पसंती काही औरच ठरली आहे. यंदा 1000-1500 नाही, टोटल 9500 वाहनांची विक्रमी विक्री झाली आहे. सर्वाधिक विक्री हे पेट्रोल मोटारसायकल्सची झाली. 5438 मोटारसायकल्स या नवरात्र उत्सवात आणि दसऱ्याच्या दिवशी विकल्या गेल्या. 69 ऑटो रिक्षा, 361 गुड कॅरियर्स, त्याचबरोबर 191 टुरिस्ट टॅक्सी, 17 बस आणि 87 इतर वाहनं विकली गेली. एकूण बोलायचं झालं तर 8771 पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहनांची विक्री या नवरात्र उत्सवात आणि दसऱ्याच्या दिवशी झाली. आता जाणून घेऊयात किती इलेक्ट्रिक वाहनं विकली गेली. 679 मोटारसायकल्स, 116 कार्स, 8 टॅक्सी, 7 गुड कॅरियर्स आणि 4 ऑटो रिक्षा म्हणजे एकूण 814 इलेक्ट्रिक वाहनं या नवरात्र उत्सवात आणि दसऱ्याच्या दिवशी विकली गेली. या दसऱ्याला जीएसटी कपातीमुळे सर्वच ग्राहकांना वाहनं घेण्यास अतिशय फायदा झाला व या जीएसटी कपातीचा फायदा कंपन्यांना देखील झाला.